श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कमी बोला, जास्त ऐका, कमी प्रतिक्रिया द्या, जास्त निरीक्षण करा, चांगलं राहा, परंतु ते सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रयत्न हे नेहमीच वचनापेक्षा चांगले असतात. श्रोते हो, शेवटी आपण सगळे आठवणी आणि कथाच बनत असतोय. तुम्ही स्वतःचं घर आहात तेव्हा स्वतःची काळजी घ्या. जड वाटत असेल तर सोडून द्या. योग्य लोक नेहमीच तुमच्या जवळ राहत असतात. तुम्ही कधीच अपयशी होत नाही, पण फक्त शिकत असताय. स्वतःवर काम करा, ते पण स्वतःसाठी. जीवन जगा, ते पण जगण्याआधी. श्रोते हो, कधी कधी आपण लोकांना गमावतो कारण आपण त्यांना जास्त प्रेम करत असतोय. जीवन अनपेक्षित निरोपाने भरलेलं आहे. म्हणून या बनावटी जगामध्ये खरं व्यक्ती सापडणं अवघड असतंय. श्रोते हो, काही बदल हे वेदनादायक असतात, पण जीवनामध्ये ते आवश्यकच असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोण आपल्या बरोबर वाईट वागल्यानं आपलं काही वाईट होत नसतं. आपण आपलं जगत असताना मानसिक संतुलन बिघडू द्यायचं नसतं. हा त्यावर उपाय असतो. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार हा त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग दाखवत नाही. साखर गोड आहे, कागदावर लिहून चालत नाही, तर ती खाल्ल्यावरच तिची चव कळते. तसंच नातं, मैत्री आणि प्रेम आहे. ते सांगून भागत नाही, तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागते. प्रसन्न मनानं हसणारी व्यक्ती एकमेव सुंदर व्यक्ती असते. काळाला ज्या गोष्टीवर मात करता येत नाही, ती गोष्ट म्हणजे प्रसन्न हास्य. नातं निभावता येत नसतील तर बनवू पण नका. उगाच प्रेमळपणाचं ढोंग करून गरजेपुरतं गोत्र जोडून कुणाला धोका देऊ नका. मिळालं तरी खुश आणि नाही मिळालं तरी खुश. अशीच माणसं आयुष्याचा आनंद खूप मन मोकळ्या मनानं घेतात, स्वतःही घेतात आणि दुसऱ्यालाही देतात. कारण ही माणसं खऱ्या अर्थानं आनंदाच्या झाडासारखी असतात. अशी खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकूनही घेतात, समजूनही घेतात, समजूनही सांगतात. तीच तुमची खरी हक्काची माणसं असतात. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथं आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवल्या जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. फुंकर मारल्यानं दिवा विझवता येतो, पण अगरबत्ती नाही. जो सुगंध देतो त्याला कोणीही विझवू शकत नाही, आणि जे जळतो तो स्वतःच विझतो. स्वतःला तेवढंच वाहून घ्यायचं जेवढं समोरचा सांभाळू शकेल. निस्वार्थपणे जीवाची ओढाताण करून केलेलं समर्पण हे आजकाल पचत नाही कोणाला. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे. पैसा माणसाला
वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण 4 हात लांबच राहायचं. नवरा असतो म्हणून आयुष्य झकास वाटतं, त्याच्याशिवाय शृंगारही भाकास वाटतो. बायकोशिवाय घराला घर पण नसतं, तसंच नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नसते. एक स्त्री कधीही तिच्या प्रिय पुरुषाला घाबरत नाही, पण पुरुषाला सर्वात जास्त भीती त्याच्या आवडत्या स्त्रीची असते. गरज ही अशी एकच गोष्ट आहे ज्यामुळं खूप लोक एकमेकांच्या आयुष्यात येतात. नियत साफ असली की चुकीचं काही करावं असं मन मानत नाही. जो समजावतो आणि समजूनही घेतो, आयुष्यात तीच व्यक्ती सर्वात जवळची असते. जगातील सर्वात मोठ्या निर्मळ आनंदाचं एका शब्दात वर्णन करायचं असेल तर तो शब्द म्हणजे लेक. भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या आयुष्यात लेक येते. आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं ही प्रेमाची शेवटची पायरी असते. मुलगी बनून कर्तव्य निभावते, सून बनून मान ठेवते, पत्नी बनून धर्म निभावते, आई बनून जबाबदारी घेते, तरी पण समाज म्हणतो स्त्रीची जातच खराब असते. जगापुढं आई वडिलांची मान खाली झुकू नये असं मुलीनं वागावं आणि आई वडिलांना कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलानं कमवावं. आपलं नाणं हे खोटं निघालं तर दुसऱ्याला दोष द्यायचा नसतो. बदनामी करणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे. तुम्ही एखाद्याची बरोबरी करू शकत नाही म्हणून तुम्हाला त्याची बदनामी करण्याचा अधिकार हा दिलेला नसतो. कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.